नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमंत दासबोध ह्यातील दशक 14व्याला सुरुवात करतो आहे, ज्याचं की शीर्षक आहे अखंड ध्यान नाम. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 14वे अखंड ध्यान नाम. श्री समर्थांच्या काळी युरोपमध्ये गणिताच्या अभ्यासाला जोराची चालना मिळालेली असून विज्ञानाची वाढ होऊ लागली होती. तरी पण विचारवंतांच्या मनावर धर्माची पकड होती. भारतीय समाजात विचारवंत मानसिकदृष्ट्या शिथिल झाले होते. त्यांच्यात भौतिक शास्त्रांची प्रेरणा तर नव्हतीच, पण अध्यात्माच्या दृष्टीने देखील भारतीय समाज थंड पडला होता. अशा समाजासमोर निस्पृह आणि निस्पृहतेबरोबरच निस्वार्थी लोकसंग्रह करणाऱ्या पुरुषाचा आदर्श ठेवण्याखेरीज समाजोन्नतीचा अन्य मार्ग नव्हता. अशा निस्वार्थी व निस्पृह लोकनेत्याचे चरित्र कसे असावे याबद्दलचे सर्वांगीण वर्णन या दशकामध्ये आढळते. लोकांना शहाणपणा शिकवून तयार करणाऱ्या पुरुषांचे लोकांवर निस्वार्थी प्रेम असावे लागते. निस्वार्थी प्रेम उत्पन्न होण्यास देहबुद्धी नामशेष व्हावी लागते. देहबुद्धी क्षीण होण्यासाठी आत्मबुद्धी अंगी यावी लागते आणि आत्मबुद्धी अंगी स्थिर होण्यास भगवंताचे अखंड ध्यान करावे लागते. म्हणून जो कोणी भगवंताचे अखंड ध्यान करतो त्याच्या अंगी निस्वार्थी प्रेम सहजच निर्माण होते आणि मग लोकांना मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी प्रगट होते. कोणत्याही समाजातील सामान्य माणूस स्वार्थी असतो, तो प्रपंचात गुंतलेला असतो, पण त्याचबरोबर प्रत्येक समाजात काही निस्वार्थी माणसेही असावी लागतात. भारतीय समाजात ब्राह्मण वर्ग असा होता. त्याचा अधपात होऊन तो जेव्हा स्वार्थी बनला तेव्हा भारतीय समाज कुजू लागला. हे बघून श्री समर्थांना फार वाईट वाटले. भारतामधील समाज वर उचलायचा म्हणजे हिमालय उचलण्यासारखे आहे. हे काम अंशतः का होईना पण श्री समर्थांनी केले, हेच त्यांचे आपल्यावरील खरे उपकार समजावे. चला तर मग आता दशक 14वे समास पहिल्याच्या वाचनाला आपण सुरुवात करूया, ज्याचं की शीर्षक आहे निस्पृह लक्षण नाम. इतर समासांच्या मानाने हा समास बराच मोठा म्हणजे 80 ओव्यांचा आहे. त्यात पुढील 6 गोष्टी प्रामुख्याने नजरेत भरतात. 1. श्री समर्थांनी स्वतःची भाषा कशी आहे ते सांगितले आहे. आपली भाषा साधी पण स्पष्ट, सडेतोड आणि परिणाम करणारी आहे असे ते म्हणतात. 2. संबंध समासामध्ये निस्पृह पुरुषाने काय करू नये याचेच वर्णन आहे, पण त्यावरून त्यांच्या काळी सामान्य समाज नेते कसे वागत असतील याची चांगली कल्पना येते. त्याचबरोबर लोक देखील नेत्याला कशी गळ घाली हेही समजते. 3. निस्पृहाला लोकसंग्रह करायचा असतो. तो करताना लोकांच्या वर्तमान जीवन पद्धतीशी त्याचा निकट संबंध येतो. तेव्हा लोकांचे मनोगत राखण्यासाठी त्याला एकांतिकपणे वागून चालत नाही, पण लोकांच्या संपूर्ण आहारी जाऊनही चालत नाही. अर्थात त्याचे वागणे समतोल पाहिजे. म्हणून विरोधी गुणांच्या जोड्या या समासात आढळतात. 4. लोकांमध्ये वावरत असता निस्पृहाने आपली नित्य साधना सोडता कामा नये. आपला निजध्यास कटाक्षाने सांभाळावा. 5. निस्पृहाने सर्व काही करावे, परंतु आपण कर्तेपणाने कोठेच सापडू नये. लोककल्याणाची सारी कामे परस्पर घडवून आणावी. 6. वाटेल ते झाले तरी आपले समाधान अभंग ठेवावे. अशा गुणांनी संपन्न नेता समाजाला लाभणे म्हणजे त्या समाजाचे मोठे भाग्यच होय. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 14वे समास पहिला निस्पृह लक्षण नाम. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. आपल्या भाषेची घडण कशी आहे आणि या समासात काय सांगितले आहे याचा उल्लेख श्री समर्थ आरंभीच करतात. ऐका निस्पृहाची शिकवण, युक्तिबुद्धी शहाणपण, जेणे राहे समाधान निरंतर. निस्पृह पुरुषाचे गुण कोणते ते आता ऐकावे.
ज्यामुळे मनाचे समाधान निरंतर टिकते ती युक्ती, बुद्धी आणि शहाणपणाची स्थिती पुढील प्रमाणे असते. सोपा मंत्र परी नेमस्त, साधे औषध गुणवंत, साधे बोलणे सप्रचित, तैसे माझे. एखादा मंत्र सोपा असतो परंतु खात्रीने फळ देतो, किंवा एखादे औषध साधे असते पण निश्चित गुण देते, त्याचप्रमाणे माझे बोलणे साधे आहे पण ते स्वानुभवाचे आहे. तत्काळची अवगुण जाती, उत्तम गुणाची होय प्राप्ती, शब्दवोषध तीव्र श्रोती, साक्षेपे सेवावे. माझे बोलणे जर नीट ऐकले तर अवगुण पाहता पाहता नाहीसे होतात आणि उत्तम गुण अंगी जडतात. माझे बोलणे कडक औषधासारखे आहे. श्रोत्यांनी त्याचे प्रयत्नपूर्वक सेवन करावे. यानंतर समासाच्या अखेरपर्यंत निस्पृह पुरुषाने लोकसंग्रह करताना कसे युक्तीने, बुद्धीने आणि शहाणपणाने वागावे याचे अगदी सविस्तर वर्णन आहे. पुढाऱ्याला मार्गदर्शन करणारे इतके विविधांगी विवरण मराठीमध्ये अन्यत्र नाही. निस्पृहता धरू नये, धरिली तरी सोडू नये, सोडिली तरी हिंडो नये, ओळखी मध्ये. आधी निस्पृहता धरू नये, पण एकदा धरली तर ती सोडू नये, आणि जर ती सोडली तर ओळखीच्या लोकात वावरू नये. कांता दृष्टी राखू नये, मनास गोडी चाखवू नये, धारिष्ट चळता दाखवू नये, मुख आपुले. बायकांच्याकडे डोळे भरून पाहू नये, काम व वासनेच्या तृप्तीची गोडी मनाला लावू नये. त्या बाबतीत आपले मन संयमन सुटले तर लोकांना तोंड दाखवू नये. येके स्थळी राहू नये, कान कोंडे साहू नये, द्रव्यदारा पाहू नये, आळकेपणे. एका ठिकाणी फार दिवस राहू नये, कोणाचे मिंधेपण सहन करू नये, पैसा आणि बायका यांच्याकडे आशाळभूत होऊन पाहू नये. आचार भ्रष्ट होऊ नये, दिल्या द्रव्य घेऊ नये, उडा शब्द येऊ नये आपणावरी. आचाराने भ्रष्ट होऊ नये, कोणी द्रव्य दिल्यास ते घेऊ नये, कोणाचा उणा शब्द आपल्याकडे न येईल असेच वागावे. भिक्षेविषयी लाजू नये, बहुत भिक्षा घेऊ नये, पुसताही देऊ नये, ओळखी आपली. भिक्षा मागण्यास लाजू नये, भिक्षा सुद्धा थोडी घ्यावी. कोणी चौकशी केली तर स्वतःबद्दल माहिती सांगू नये. धड मलिन नेसू नये, गोड अन्न खाऊ नये, दुराग्रह करू नये, प्रसंगे वर्तावे. वस्त्र धड असावे, मलिन असू नये, गोड अन्न खाऊ नये, उगाच दुराग्रह नसावा व प्रसंग पाहून वागावे. भोगी मन असो नये, देह दुःखे त्रासो नये, पुढे आशा धरू नये, जीवित्वाची. सुख भोगायला मिळावे असे मनात नसावे, देह दुःखाला कंटाळू नये, आपण आणखी जगावे अशी आशा धरू नये. विरक्ती गळो देऊ नये, धारिष्ट चळो देऊ नये, ज्ञान मलिन होऊ नये, विवेक बळे. आपले वैराग्य सांभाळून असावे, आपले धैर्य खचू देऊ नये, विवेकाच्या सामर्थ्याने आपले ज्ञान नेहमी ताजे ठेवावे, मलिन होऊ देऊ नये. करुणा कीर्तन सोडू नये, अंतर्ध्यान मोडू नये, प्रेमतंतू तोडू नये, सगुण मूर्तीचा. कीर्तनामध्ये देवाची करुणा भाकावी, अंतःकरणातील भगवंताचे ध्यान कधी मोडू नये, सगुण मूर्तीचा प्रेम संबंध कधी सोडू नये. पोटी चिंता धरू नये, कष्टे खेद मानू नये, समयी धीर सांडू नये, काही केल्या. मनामध्ये कशाची चिंता करू नये, कष्ट पडले तर दुःख करू नये, प्रसंग पडला असता वाटेल ते झाले तरी धीर सोडू नये. अपमानिता सिणो नये, निखंदिता कष्टो नये, धिक्कारिता झुरो नये, काही केल्या. कोणी अपमान केला तर नाराज होऊ नये, कोणी वर्म काढून बोलले तरी ते मनाला लावून घेऊ नये, कोणी तुच्छ केले तर काही झाले तरी त्यामुळे झुरू नये. लोकलाज धरू नये, लाजविता लाजो नये, खिजविता खिजो नये, विरक्त पुरुषे. भलतीच लोकलाज बाळगू नये, कोणी लाजवण्याचा प्रयत्न केला तर त्याला बळी पडू नये, कोणी चिडवण्याचा प्रयत्न केला तर विरक्त पुरुषाने चिडू नये. शुद्ध मार्ग सोडू नये, दुर्जनासी तंडो नये, संबंध पडो देऊ नये, चांडाळासी. नेहमी शुद्ध मार्गाने जावे, दुर्जनांशी भांडण तंटा करू नये, अतिदुष्ट माणसाशी संबंध टाळावा. तपिळपण धरू नये, भांडविता भांडो नये, उडविता उडवू नये, निजस्थिती आपुली.
अंगी तापटपणा नसावा. कोणी भांडण करण्याच्या भरीला घातले तरी आपण भांडू नये. आपले स्वरूपानुसंधान भ्रष्ट करण्याचा कोणी प्रयत्न केला तरी ते जसेच्या तसे टिकवून धरावे. हासविता हासो नये, बोलविता बोलो नये, चालविता चालो नये, क्षणक्षणा. कोणी हसवण्याचा प्रयत्न केला तर हसू नये. कोणी मुद्दाम बोलवण्याचा प्रयत्न केला तर बोलू नये. कोणी इकडे चला तिकडे चला असे म्हणून क्षणाक्षणाला चालवू लागला तर तसे करू नये. एक वेश धरू नये, एक साज करू नये, एक देशी होऊ नये, भ्रमण करावे. एकच प्रकारचा वेश नसावा, एकच प्रकारची फॅशन नसावी. एकाच ठिकाणी फार वेळ न राहता हिंडत राहावे. सलगी पडो देऊ नये, प्रतिग्रह घेऊ नये, सभेमध्ये बैसू नये, सर्व काळ. अतिपरिचित होऊ देऊ नये, कोणाकडून काही घेऊ नये, सगळा वेळ सभेमध्ये 4 लोकांमध्ये बसू नये. नेम अंगी लावू नये, भरवसा कोणास देऊ नये, अंगीकार करू नये, नेमस्तपणाचा. कोणताही नियम लावून घेऊ नये, कोणाला आपल्या भरोशावर विसंबू देऊ नये, निश्चितपणाचा व नियमितपणाचा क्रम ठेवू नये. नित्यनेम सांडू नये, अभ्यास बुडो देऊ नये, परतंत्र होऊ नये, काही केल्या तरी नित्यनेम सोडू नये, आपला साधनाभ्यास बुडू देऊ नये, वाटेल ते झाले तरी परतंत्र होऊ नये, दुसऱ्याच्या अधीन जाऊ नये. स्वतंत्रता मोडू नये, निरापेक्षा तोडू नये, परापेक्षा होऊ नये, क्षणक्षणा. आपली स्वतंत्रता सांभाळावी, आपली निरपेक्ष वृत्ती जोपासावी, पदोपदी दुसऱ्याकडून अपेक्षा करू नये. वैभव दृष्टी पाहू नये, उपाधी सुखे राहू नये, एकांत मोडू देऊ नये, स्वरूप स्थितीचा. वैभव ऐश्वर्य डोळे भरून पाहू नये, उपाधीच्या सुखाने गुंतून राहू नये, आपल्या स्वस्वरूपानुभवाचा एकांत कधीच नाहीसा होऊ देऊ नये. अनर्गळता करू नये, लोकलाज धरू नये, कोठे तरी होऊ नये, आसक्त कदा. नीतिबाह्य अमर्याद वर्तन करू नये, लोकलाज बाळगू नये, केव्हाही उगीच कोठेतरी गुंतून पडू नये. परंपरा तोडू नये, उपाधी मोडू देऊ नये, ज्ञानमार्ग सोडू नये, कदा काळी. आपणहून परंपरा तोडू नये, उपासनेची उपाधी मोडू देऊ नये, तरी पण ज्ञानमार्ग केव्हाही सोडू नये. कर्ममार्ग सांडू नये, वैराग्य मोडू देऊ नये, साधन भजन खंडू नये, कदा काळी. कर्ममार्ग टाकू नये, आपल्या वैराग्यास धक्का लागू देऊ नये, आपले साधन आणि भगवंताचे भजन काही झाले तरी सोडू नये. अतिवाद करू नये, अनित्य पोटी धरू नये, रागे भरी भरो नये, भलतीकडे. कोणाशी फार वाद घालू नये, अनितीने वागण्याची प्रवृत्ती नसावी, रागाच्या भरात भलतीच गोष्ट करू नये. न मनी त्यास सांगो नये, कंटाळवाणे बोलो नये, बहुसाल असो नये, एके स्थळी. जो आपले ऐकत नाही त्यास सांगण्याच्या नादी न लागावे, आपले बोलणे उगाच कंटाळवाणे नसावे, एकाच ठिकाणी पुष्कळ काळ राहणे नसावे. काही उपाधी करू नये, केली तरी धरू नये, धरिली तरी सापडो नये, उपाधी मध्ये. आधी उपाधी निर्माण करू नये, केली तर तिच्या मागे लागू नये, तिच्या मागे लागले तर तिच्यात अडकू नये, तिच्या आसक्तीमध्ये सापडू नये. थोरपणे असो नये, महत्व धरून बैसो नये, काही मान इच्छू नये, कोठे तरी. आपण कोणी मोठे आहोत अशी भावना नसावी, आपलेच महत्व घट्ट धरून बसू नये, कोठेही कसल्याही मानाची इच्छा मनात नसावी. साधेपण सोडू नये, सानेपण मोडू नये, बलात्कारे जोडू नये, अभिमान अंगी. आपले साधेपण सोडू नये, आपले लहानपण मोडू नये, उगीच जबरदस्तीने अभिमान आपल्या अंगी लावून घेऊ नये. अधिकारे विण सांगू नये, दाटून उपदेश देऊ नये, कान कोंडा करू नये, परमार्थ कदा. ज्याला ज्याची योग्यता नाही ते त्याला सांगू नये, कोणासही बळजबरीने उपदेश देऊ नये, मिंधेपणाचा परमार्थ कधी करू नये. कठीण वैराग्य सोडू नये, कठीण अभ्यास सांडू नये, कठीणता धरू नये, कोणेके विषयी.
वैराग्य प्रखर असावे, सपाटून अभ्यास करावा, कोणाशीही कठोरपणे वागू नये. कठीण शब्द बोलू नये, कठीण आज्ञा करू नये, कठीण धीरत्व सोडू नये काही केल्या. कोणालाही कठोर शब्द बोलू नये, कोणाला पाळण्यास कठीण अशी आज्ञा करू नये. वाटेल ते झाले तरी आपले धैर्य मजबूत घट्ट ठेवावे. आपण आसक्त होऊ नये, केल्या विण सांगू नये, भौसाल मागू नये शिष्य वर्गासी. आपण कशातही मनाने गुंतू नये, आपण स्वतः केल्या वाचून दुसऱ्यास सांगू नये, शिष्याच्या जवळ सहसा काही मागू नये. उद्धट शब्द बोलू नये, इंद्रिये स्मरण करू नये, शाक्त मार्गे भरू नये मुक्तपणे भरी. उद्धट शब्द बोलू नये, इंद्रिये व इंद्रिय सुख यांचे स्मरण करू नये, शाक्त मार्गाने जाऊन स्वच्छंदपणे वागण्याच्या भरीला पडू नये. नीच कृती लाजो नये, वैभव होता माजो नये, क्रोधे भरी भरो नये जाणपणे. हलके काम करायला लाजू नये, वैभव प्राप्त झाले असता उन्मत्त होऊ नये, समजून उमजून रागाच्या भरीला पडू नये. थोरपणे चुकू नये, न्याये नीती सांडू नये, अप्रमाण वर्तो नये काही केल्या. मोठेपणामुळे गैरवर्तन करू नये, नीती न्यायाची मर्यादा सोडू नये, वाटेल ते झाले तरी स्वैराचाराने वागू नये. कळल्या विण बोलू नये, अनुमाने निश्चये करू नये, सांगता दुःख धरू नये मूर्खपणे. जे कळले नाही ते सांगू नये, केवळ कल्पनेने अमुकच आहे असे निश्चितपणे सांगू नये. कोणी काही उत्तम गोष्ट सांगितली तर ती शिकावी, आपल्या अज्ञानाचे दुःख न मानावे. सावधपण सोडू नये, व्यापकपण सांडू नये, कदा सुख मानू नये निसुगपणाचे. सर्व बाबतीत दक्षता असावी, मनाचा मोठेपणा असावा, कधीही आळशीपणात सुख वाटू नये. विकल्प पोटी धरू नये, स्वार्थ आज्ञा करू नये, केली तरी टाकू नये आपणास पुढे. मनात संशय धरू नये, आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणास काही आज्ञा करू नये. तशी आज्ञा करण्याची वेळ आलीच तर तिच्यामध्ये फक्त आपल्यापुरताच फायदा नसावा, सगळ्यांचा असावा. प्रसंगे विण बोलू नये, अन्वये विण गाऊ नये, विचारे विण जाऊ नये अविचार पंथे. प्रसंग पाहूनच बोलावे, योग्य असेल तरच गावे, आणि विचार बाजूस सारून अविचाराच्या मार्गाने कधीही जाऊ नये. परोपकार सांडू नये, परपीडा करू नये, विकल्प पडो देऊ नये कोणी एकासी. परोपकार करण्याचे सोडू नये, दुसऱ्याला कधी पीडा देऊ नये, दुसऱ्या कोणास आपल्याविषयी विकल्प येऊ देऊ नये. नेणपण सोडू नये, महंतपण सांडू नये, द्रव्यासाठी हिंडू नये कीर्तन करीत. आपल्याला सर्व ज्ञान नाही ही भावना सोडू नये, महंतपण सोडू नये, पैसा मिळविण्यासाठी कीर्तन करीत हिंडू नये. संशयात्मक बोलू नये, बहुत निश्चये करू नये, निर्वाहे विण धरू नये ग्रंथ हाती. ऐकणाऱ्याच्या मनात संशय निर्माण होईल असे बोलू नये, अनेक प्रकारचे निश्चय करू नयेत. जेवढे निश्चय पाळणे शक्य आहेत तेवढेच करावेत. ग्रंथाचा उत्तम अभ्यास असल्याखेरीज लोकांना सांगण्यास तो हाती घेऊ नये. जाणपण पुसू नये, अहंभाव दिसू नये, सांगेन ऐसे म्हणू नये कोणी एकासी. आपण सर्व जाणतो ही भावना धरून कोणास प्रश्न विचारू नये, आपल्या अहंकाराचे प्रदर्शन करू नये. मी सांगतो त्यात काय आहे असे कोणास म्हणू नये. ज्ञानगर्व धरू नये, सहसा छळणा करू नये, कोठे वाद घालू नये कोणी एकासी. आपल्या ज्ञानाचा गर्व नसावा, सहसा कोणाचा बुद्धिभेद करू नये, कोणाशीही कोठेही वाद घालू नये. स्वार्थबुद्धी जडो नये, कारभारी पडो नये, कार्यकर्ते होऊ नये राजद्वारी.
आपल्या अंगी स्वार्थ बुद्धी जडू देऊ नये, कारभाराच्या कामात पडू नये, राजाच्या पदरी काम स्वीकारू नये, कोणास भरवसा देऊ नये, जड भिक्षा मागू नये, भिक्षेसाठी सांगू नये, परंपरा आपुली. कोणाला उगीच आश्वासने देऊ नयेत, जड भिक्षा मागू नये, भिक्षा घालावी म्हणून आपली गुरु परंपरा व उपासना परंपरा सांगू नये, सोयीरिकित पडू नये, मध्यावर्ती घडू नये, प्रपंचाची जडू नये, उपाधी अंगी. कोणाची सोयरीक जमवण्यात पडू नये, कोठे मध्यस्थी करू नये, प्रपंचाची उपाधी आपल्या मागे लागू देऊ नये, प्रपंच प्रस्ती जाऊ नये, बाष्कळ अन्न खाऊ नये, पाहुण्या सरीसे घेऊ नये, आमंत्रणे कदा. जेथे प्रपंचाचे प्रस्थ असेल तेथे आपण जाऊ नये, अपवित्र अन्न खाऊ नये, पाहुण्याबरोबर आमंत्रणे घेऊ नयेत, श्राद्ध पक्ष सटी सामासे, शांती फळ शोभन बारसे, भोग राहण बहुवसे, नवस व्रते उद्यापने. श्राद्ध पक्ष सटी सहामास, शांती फलशोभन बारसे, नवस भूताटकी व्रते उद्यापने वगैरे. तेथे निस्पृहे जाऊ नये, त्याचे अन्न खाऊ नये, येईल वाणे करू नये, आपणासी. प्रसंगासाठी निस्पृहाने जाऊ नये, तेथील अन्न खाऊ नये, ते अन्न खाल्ल्याने ओशाळपण येते, ते येऊ देऊ नये, लग्न मुहूर्ती जाऊ नये, पोटासाठी गाऊ नये, मोले कीर्तन करू नये, कोठे तरी. लग्न मुहूर्ताच्या प्रसंगी जाऊ नये, पोटासाठी गाणे गाऊ नये, कोठेही पैसे घेऊन कीर्तन करू नये, आपली भिक्षा सोडू नये, वारे अन्न खाऊ नये, निस्पृहासी घडू नये, मोल यात्रा. आपले भिक्षेचे व्रत सोडू नये, वार लावून जेवू नये, निस्पृहाने दुसऱ्याच्या पैशाने यात्रा करू नये, मोले सुकृत करू नये, मोल पुजारी होऊ नये, दिला तरी घेऊ नये, इनाम निस्पृहे. पैसे घेऊन पुण्यकर्म करू नये, पगार घेऊन पुजारी पण करू नये, राजाने किंवा इतर कोणी इनाम देऊ केले तर निस्पृहाने ते घेऊ नये, कोठे मठ करू नये, केला तरी तो धरू नये, मठपती होऊन बैसू नये, निस्पृह पुरुषे. कोठेही मठ बांधू नये, बांधल्यास त्याला धरून राहू नये, निस्पृह पुरुषाने मठपती बनून राहू नये, निस्पृहे अवघेची करावे, परी आपण तेथे न सपडावे, परस्परे उभारावे, भक्ती मार्गासी. निस्पृह पुरुषाने सारे काही करावे, परंतु मीपणाने आपण त्यामध्ये न सापडावे, लोकांकडून परस्पर भक्तिमार्ग वाढीस लावावा, प्रयत्ने विण राहू नये, आळस दृष्टी आणू नये, देह असता पाहू नये, वियोग उपासनेचा. त्याने प्रयत्न केल्यापासून राहू नये, आळसाला समोर सुद्धा येऊ देऊ नये, आणि जोपर्यंत देह आहे तोपर्यंत उपासनेमध्ये खंड पडू देऊ नये, उपाधी मध्ये पडू नये, उपाधी अंगी जडू नये, भजन मार्ग मोडू नये, निसंगपणे. आपण उपाधीमध्ये पडू नये, आपल्या अंगी उपाधी चिकटू देऊ नये, आणि भगवंताचे भजन व त्याची उपासना केवळ भोंगळपणाने व बेपरवाईने मोडू नये, बहु उपाधी करू नये, उपाधी विण कामा नये, सगुण भक्ती सोडू नये, विभक्ती खोटी. निस्पृहाने फार उपाधी करू नये, पण अगदी मुळीच उपाधी वाचून राहू नये, त्याने सगुणाची भक्ती सोडू नये, पण देवाहून वेगळेपणाने राहणेही बरे नाही. सगुणाच्या भक्तीमध्ये देव आणि भक्त वेगळे असतात हे खरे, पण अंतर्यामी भक्ताने देवाशी तदाकार असावे. बहुसाल धावू नये, बहुसाल राहू नये, बहुत कष्ट करू नये, असू दे खोटे. फार धावाधाव नसावी, तसेच फार एके ठिकाणी राहणे नसावे, फार कष्ट करू नये, तसेच उगीच आळशी नसावे. बहुसाल बोलू नये, अबोलणे कामा नये, बहुत अन्न खाऊ नये, उपवास खोटा. फार बोलणे नसावे, तसेच अगदी अबोलपण नसावे, फार अन्न खाऊ नये, तसेच उपवास देखील करू नये. बहुसाल निजो नये, बहुत निद्रा मोडू नये, बहु नेम धरू नये, बाष्कळ खोटे. फार झोप घेऊ नये, तसेच फार झोप मोडू नये,
फार नेम धरू नये, तसेच नियमाविरहित असू नये. बहुजनी असो नये, बहु आरण्य सेवू नये, बहु देह पाळू नये, आत्महत्या खोटी. फार वेळ लोकात असू नये, तसेच सारखे अरण्यातच राहू नये, देहाला फार सांभाळू नये, तसेच त्याला मारून टाकणे बरे नाही. बहुसंग धरू नये, संत संग सांडू नये, कर्मठपण कामा नये, अनाचार खोटा. उगीच पुष्कळ लोकांची संगत धरू नये, संतांची संगत सोडू नये, आचारामध्ये कर्मठपणा नसावा, तसेच आचार विचारहीन देखील नसावा. बहुलौकिक सांडू नये, लोकाधीन होऊ नये, बहुप्रीती कामा नये, निष्ठुरता खोटी. फार लोकाचार सोडू नये, पण अगदी लोकांच्या अधीन होऊ नये. कोणावरही फार प्रेम करू नये, पण प्रेमहीनपणानेही वागू नये. बहुसंशये धरू नये, मुक्त मार्ग कामा नये, बहुसाधनी पडो नये, साधणे विण खोटे. फार संशयीपणा करू नये, तसेच अगदी बंधन रहितपणा करू नये. फार साधना करण्याच्या मागे लागू नये, तसेच साधने वाचून राहू नये. बहुविषये भोगू नये, विषय त्याग करिता नये, देहलोभ धरू नये, बहुत्रास खोटा. फार इंद्रिय सुख भोगू नये, तसेच इंद्रिय सुख अगदी सोडून देऊ नये. देहाचा लोभ धरू नये, पण देहाला फार त्रास देऊ नये. वेगळा अनुभव घेऊ नये, अनुभवे विण कामा नये, आत्मस्थिती बोलो नये, स्तब्धता खोटी. प्रत्येक गोष्टीचा स्वतः वेगळा अनुभव घेण्याच्या मागे जाऊ नये, पण काही गोष्टींचा अनुभव घेतल्याखेरीज राहू नये. आपली अंतर्यामींची स्वरूपानुभूती उघडपणे बोलू नये हे खरे, परंतु तिच्याविषयी अगदीच मौन धरणेही योग्य नाही. वेदांत असे सांगतो की हे दृश्य विश्व अध्यासमय आहे. ते खरे व खोटे या दोन्हींचे मिश्रण आहे. अर्थात मानवी जीवनात खरे आणि खोटे दोन्ही आढळतात. लोकसंग्रह करणाऱ्या निस्पृह पुरुषाच्या जीवनात दोन्हींचा समतोलपणा असावा, असा श्री समर्थांचा आग्रह आहे. असे समतोल जीवनच सामान्य लोकांच्या फार उपयोगी पडते. समतोलपणा कसा असावा? तो असा असावा, ब्रह्मवस्तूचा साक्षात्कार होण्यास आपले सध्याचे मन मारून टाकावे लागते, ते उन्मन व्हावे लागते. हे निर्विवाद आहे. परंतु अशा उन्मन संपन्न आत्मज्ञानी माणसाला अखेर समाजातच राहावे लागते. चार लोकात राहून त्यांना शिकवायचे म्हटले म्हणजे ज्ञानी पुरुषाला सध्याच्या मनाकडूनच काम करून घ्यावे लागते. म्हणून त्याच्या ठिकाणी मन आणि उन्मन यांचा समतोलपणा पाहिजे. अंतर्यामी ज्ञानाची जागृती ठेवून बाहेर ज्ञानाची विस्मृती पांघरल्या वाचून ज्ञानी पुरुषाला व्यवहार सांभाळता येणार नाही. अशा रीतीने ज्ञान आणि अज्ञान, ब्रह्म आणि माया, अभेद आणि भेद, जाणीव आणि नेणीव, प्रतिभा आणि बुद्धी, ज्ञान आणि कर्म, निर्गुण आणि सगुण किंवा परमार्थ आणि प्रपंच यांची बेमालूम जोड घालून लोकसंग्रह करीत जगणे ही फार मोठी कला आहे. मन उरो देऊ नये, मने वीण कामा नये, अलक्ष वस्तू लक्षा नये, लक्षे वीण खोटे. मन मारून नाहीसे करावे, मनाला शिल्लक उरू देऊ नये, पण मना वाचून असता कामा नये. सद्वस्तू ध्यानाच्या कक्षेत येत नाही हे खरे, परंतु ध्याना वाचून राहणे खरे नाही. मन बुद्धी अगोचर, बुद्धी विण अंधकार, जाणीवेचा पडो विसर, नेणी व खोटी. ब्रह्मवस्तू मनाला आणि बुद्धीला आकलन होत नाही. मन आणि बुद्धी तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण बुद्धीने विवेक केला नाही तर आत बाहेर सगळा अज्ञानाचा अंधार राहतो. मीपणाच्या जाणीवेचा संपूर्ण विसर पडला पाहिजे हे खरे, परंतु नुसती नेणीवच बाळगणे खरे नाही. ज्ञाते पण धरू नये, ज्ञाने विण कामा नये, अतर्क वस्तू तर्का नये, तर्के वीण खोटे. मी ज्ञाता आहे असा ज्ञातेपणा अंगी धरू नये, पण ज्ञाना वाचून असता कामा नये. ब्रह्मवस्तू तर्काच्या पलीकडे असल्याने तर्काच्या आवाक्यात ती येत नाही हे खरे, परंतु तर्काचा उपयोग केल्या वाचून राहणे खरे नाही.
दृश्य स्मरण कामा नये, विस्मरण पडो नये, काही चर्चा करू नये, केलिया विण न चले. भगवंताच्या स्मरणाच्या आड येते म्हणून दृश्याचे स्मरण करता कामा नये, पण दृश्याचे संपूर्ण विस्मरण होऊ देऊ नये. तसे झाले तर माणसाचा सर्व व्यवहार विस्कटेल किंवा थांबेल. वायफळ चर्चा करू नये हे खरे, पण प्रसंगानुसार चर्चा केल्या वाचून चालत नाही हे देखील खरे आहे. जगी भेद कामा नये, वर्णसंकर करू नये, आपला धर्म उडवू नये, अभिमान खोटा. जगामध्ये भेद असता कामा नये, पण भेद नको म्हणून वर्णसंकर करू नये. आपण आपला धर्म सोडू नये, टाकू नये, पण धर्माचा दुराभिमानही खरा नाही. आशाबद्धत बोलू नये, विवेके विण चालू नये, समाधान हालू नये, काही केल्या. मनामध्ये स्वार्थीपणा किंवा कशाची आशा ठेवून बोलू नये. विवेक केल्याखेरीज वर्तन करू नये. काय वाटेल ते झाले तरी आपले समाधान भंगू देऊ नये. श्री समर्थांच्या काळी छापण्याची सोय नसल्याने लोकांना ग्रंथ लिहून घ्यावे लागत. त्याचा संदर्भ आता येथे आहे. अबद्ध पोथी लेहो नये, पोथी विण कामा नये, अबद्ध वाचू नये, वाचिल्या विण खोटे. अव्यवस्थितपणे ग्रंथ लिहू नये, पण ग्रंथ लिहून घेतल्या वाचून राहू नये. अव्यवस्थितपणे ग्रंथ वाचू नये, परंतु ग्रंथ वाचल्या वाचून राहू नये. निस्पृहे वक्तृत्व सांडू नये, आशंका घेता भांडू नये, श्रोतयांचा मानू नये, वीट कदा. निस्पृह पुरुषाने निरूपण प्रवचन करणे सोडू नये. श्रोत्यांपैकी कोणी आक्षेप घेतल्यास किंवा शंका उपस्थित केल्यास त्याच्याबरोबर भांडू नये. श्रोत्यांचा कधीही कंटाळा करू नये. शंका येणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. श्रोता जोपर्यंत अज्ञानी आहे तोपर्यंत त्याच्या मनात शंका येणारच, आणि तो शंका घेतो म्हणून त्याचा अभेर केला तर वक्त्याला संपूर्ण ज्ञान झाले नाही असे म्हणावे लागते. शिवाय पुन्हा पुन्हा सांगण्याचा कंटाळा न करता, श्रोत्यांबद्दल निराश न होता आणि त्यांच्याबद्दल कमीपणाची भावना न ठेवता जो अखेरपर्यंत सांगत राहतो तोच समाजाचा उद्धार करतो. हे सिकवण धरिता चित्ती, सकळ सुखे ओळगती, अंगी बाणे महंती अकस्मात. जो कोणी ही शिकवण मनात धारण करील त्याला सगळी सुखे वश होतील. हा हा म्हणता त्याच्या अंगी महंतपणा बाणेल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह लक्षण नाम समास पहिला. तर श्रोते हो, अशा रीतीने या ठिकाणी दशक 14 मधील समास पहिल्याचं वाचन आपलं संपूर्ण झालेलं आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.